किती छान ब्लाउज आहे. असा ब्लाउज आपल्याला बनविता किंवा तयार करता आला तर किती छान ना? हा ब्लाउज तयार करणं आता कोणालाही शक्य आहे. हा ब्लाउज काहीच अवघड नाही. हाच ब्लाउज काय किंवा दुसरा कोणताही इतर पॅटर्न बनवणं आता फारच सोपं झालंय. कारण लिबर्टी इन्स्टिट्यूटच्या दिलीप कारंपुरी सरांनी डिझायनर ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज तसेच डिझायनर पंजाबी ड्रेसेस, अनारकली, चुडीदार, सलवारचे सर्व मापांचे तयार पेपर कटिंगची पुस्तके तयार केलेली आहेत. त्यावरून आपण कोणाचेही ड्रेस, ब्लाऊज तसेच इतर फॅशनचे कपडेही तयार करू शकतो. दिलीप कारंपुरी सरांची इतरही पुस्तके म्हणजे फ्रॉक, शॉर्ट टॉप, स्केचबुक, नऊवारी साड्यांची पुस्तके तयार आहेतच. सर्व गळ्यांच्या आकारांचे हे एक पुस्तक वेगळेही आहे. त्यावरून तुम्हाला कोणताही गळा सहजपणे मापाने आखता येईल. शिवाय पॅन्ट शर्टचे तयार पेपर कटिंगचे पुस्तक तयार आहे. ब्लाऊजच्या तयार पेपर कटिंगच्या पुस्तकात 28 ते 42 छातीपर्यंतचे तयार कटिंग आहेत. प्रत्येक मापाच्या ब्लाऊजचे ही हाफ कटोरी, वन पीस कटोरी, मद्रास कटोरी, टू पीस कटोरी तसेच नवीन प्रिन्सेस कटचेही तयार कटिंग आहेत. म्हणजेच ब्लाऊजच्या तयार पेपर कटिंगच्या पुस्तकात 40 प्रकारचे एकूण कटिंग तयार आहेत. शिवाय यात लहान मोठे गळेही ॲड पेस्ट करता येतात. यातील सर्व कटिंग्स दुसऱ्या जाड कागदावर अथवा जाड कापडावर कापून ठेवल्यास कायम स्वरूपाची तयार पेपर कटिंग्जमुळे मोठा व्यवसायही करता येईल. तर आपल्या वेळेची बचत होऊन मोठ्या प्रमाणात पूर्ण होतात. चला तर आपण हा डिझायनर ब्लाऊज तयार करायला घेऊ. लागणारे कापड, नेट, ब्लाउज पीस व अस्तर. कुठल्याही फॅशनचा ब्लाउज प्रथम कागदावरच कापणे. नेहमीप्रमाणे बंद गळ्याचा ब्लाउज कागदावर कापलेला आहे. हा ब्लाउज बोट नेक आहे म्हणून गळा रुंदी 4.5 इंच घेतलेली आहे. याला गळा खोली 3 ते 3.5 इंच खाली घेणे. फ्रंटला याला प्रिन्सेस कट घेतलेला आहे. याप्रमाणे कापलेला कागदाचे सर्व भाग नेटच्या ब्लाउज पीसवर ठेवलेले आहे. बॅक व फ्रंट घडीच्या बाजूला ठेवणे. प्रिन्सेस कटला 5 इंच मार्जिन ठेवणे. बॅकला हा गोलवा आकार दिलेला आहे. दाखवल्याप्रमाणे त्याचे 2 भाग करणे. याप्रमाणे नेटच्या आत हा बॅग दिसेल. फ्रंटलाही गळ्याच्या 2 इंच घेऊन गोलवा आकार देणे. फ्रंटचेही 2 भाग करणे. नेटच्या आत फ्रंटचा भाग असा दिसेल. अस्तरावर याप्रमाणे कागदाचे भाग ठेवणे. फ्रंट व बॅक घडीवर ठेवलेला आहे. अस्तराचे कापलेले भाग मुख्य कापडावर ठेवणे. अस्तराप्रमाणेच मुख्य कापडाचे भाग कापलेले आहेत. दोन्ही फ्रंट एकत्र करणे. वरील व्ही आकाराला टीप मारणे. तसेच दोन्ही बॅक एकत्र करणे. वरील गोल गळा टीप मारून घेणे. दोन्ही गळ्याला व्यवस्थित नॉच मारून घेणे. फ्रंट व बॅक दोन्ही उलटवून व्यवस्थित इस्त्री करून घेणे. बॅकवर नेटचा बॅग ठेवणे. बॉटमला योक प्रमाणे टीप मारून उलटवून घेणे.
फ्रंटवर दाखवल्याप्रमाणे नेटचा फ्रंट भाग ठेवणे. नेट व मेन कापड फ्रंटला प्रिन्सेस कट जोडून घेणे. फ्रंटचा दुसरा भाग फक्त मेन कापडालाच जोडून घेणे. येथेही अस्तर जोडू नये. दाखवल्याप्रमाणे फक्त अस्तराचा प्रिन्सेस कट दोन्ही बाजूने जोडून घेणे. दाखवल्याप्रमाणे नेटचा भाग नेटलाच जोडून घेणे. असेच दोन्ही भाग जोडून घ्या. कप्सचा सेंटर काढून घेणे. टक्स पॉइंट येथे कप्सचा सेंटर घेऊन नेटच्या भागाला फक्त जोडून घेणे. नंतर राहिलेला अस्तराचा भाग प्रिन्सेस कटला जोडून घेणे. म्हणजेच दोन्ही कप्स आतल्या बाजूला राहतील. याप्रमाणे आपला फ्रंट तयार झालेला आहे. येथे नेहमीप्रमाणे फ्रंटला कमरपट्टी वेगळी जोडून घेतली आहे. दोन्ही शोल्डर जोडून घेणे. गळ्याला नेहमीप्रमाणे पाइपिंग लावून घेणे. बाह्यांनाही नेहमीप्रमाणे पाइपिंग लावून घेणे. फिटिंग प्रमाणे डाव्या साईडला टीप मारून घेणे. उजव्या बाजूला मार्जिन आखलेली आहे. तितकी मार्जिन आत दुमडून एका बाजूला चेन लावून घेणे. तसेच दुसऱ्या बाजूलाही चेन लावून घेणे. याप्रमाणे आपण चेन जोडलेली आहे. असा हा आपला नेट असलेला ब्लाउज तयार झालेला आहे. याच पद्धतीने तुम्हाला टॉपलाही नेट जोडता येईल.